तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर पाहण्यासाठी आणि तेही थायलंडला. तर आज महाशिवरात्री आहे आणि मी थायलंडमध्ये आहे आणि तिथेही मला महादेवांचं दर्शन होत आहे. म्हणजे मी नक्कीच खूप जास्त फॉर्च्युनेट आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज तारीख आहे 15 फेब्रुवारी आणि आज आहे महाशिवरात्र आणि मी सध्या करंटली आहे फुकेतमध्ये. तर आज आपण जाणार आहोत एका अशा ठिकाणी जिथे मन प्रसन्न तर होणारच आहे आणि तुम्हाला असं वाटणारच नाही की आपण फुकेतमध्ये आहोत. तर आज आपण चाललेलो आहोत गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी फुकेत थायलंडमध्ये. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर पाहण्यासाठी आणि तेही थायलंडला. तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता हेच ते मंदिर आहे. तर हे जे मंदिर आहे ते दगडूशेठ हलवाई गणपतीचं जे मंदिर आहे आपलं पुण्यातलं, त्याच्यापासून इन्स्पायर होऊन त्यांनी हे बनवलेलं आहे. आणि थायलंडमध्ये गणपती बाप्पालाही खूप मानतात, कारण मी बऱ्याच मूर्त्या बघितल्या गणपती बाप्पांच्या जागोजागी लावलेल्या आहेत. आणि बुद्धिझममध्ये सुद्धा गणपती बाप्पाला मेजर स्थान आहे. तर चला आता आतमध्ये जाऊन पाहूया, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. एंटर करण्यासाठी हे रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतात. शॉर्ट कपडे नाही, जोरात बोलणे नाही, मोबाईल तुम्हाला तुमच्या सायलेंटवर ठेवावा लागतो आणि त्याचबरोबर कॅमेरा आणि मोबाईलने फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करणं अलाउड नाही आहे. सो बघू, तरी जर चान्स मिळाला थोडाफार मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. आणि आतमध्ये तुम्हाला आता आवाज येतच असेल, भजन चालले आतमध्ये, आरती चालली आतमध्ये. तर आतमध्ये जाऊन आपण पाहूया. तर मित्रांनो तुम्ही जर शॉर्ट कपडे घातले असतील ना तर तुमच्याकडे इथे शॉल्स आणि लॉंग स्कर्ट ठेवलेले आहेत, तर तुम्ही ते यूज करू शकता. आज महाशिवरात्री निमित्त इथे प्रोग्राम सुद्धा आहे, तर तुम्ही ते पाहू शकता. त्यांनी इथे बॅनर लावला आहे. तर सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आणि 5 ते रात्री 9 पर्यंत काहीतरी आहे इथे आणि त्याचंच भजन आतमध्ये चाललेलं आहे. आता मित्रांनो जसं आपल्या भारतात असं तसं तिथे पूजा भांडार सुद्धा आहे. तर तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या असेल तर तुम्ही घेऊ शकता. गणपती बाप्पाचं सगळ्या वस्तू आहेत ते पाहू शकता. इथे छोट्या छोट्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत, त्यानंतर निरंजन आहे, त्यानंतर घंटी आहे. हे सगळं तुम्हाला जर घ्यायचं असेल तर घेऊ शकता. आणि इथे बाप्पा आपले दगडूशेठवाले त्यांची ही प्रतिमा आहे. जर तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता. त्यांचं नाव पण जयलक्ष्मी पूजा भांडार आहे. तर मित्रांनो इथे आहे बाप्पाचं मंदिर आणि जसं आपल्या पुण्याच्या मंदिरामध्ये बाप्पाच्या मंदिरा शेजारीच महादेवांचं शिवलिंग आहे, तसंच इथेही त्या लोकांनी उभारलं आहे. तसंच सेम त्या लोकांनी ते रेप्लिकेट केलं आहे. तर तुम्ही ते पाहू शकता. ही आहे महादेवाची पिंड आणि फार छान असं यांनी मागे सुद्धा नक्षीकाम केलेलं आहे. आणि आज महाशिवरात्री असल्यामुळे मस्त फुलाचं नक्षीकाम यांनी केलेलं आहे. तर आज महाशिवरात्री आहे आणि मी थायलंडमध्ये आहे आणि तिथेही मला महादेवांचं दर्शन होतं आहे. म्हणजे मी नक्कीच खूप जास्त फॉर्च्युनेट आहे. तर मित्रांनो आता मी थोडंसं वरती आलेलो आहे. तर इथे ना मस्त असे अष्टविनायकांचे फोटो इथे लावलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता की हे आहे गिरिजात्मक लेण्याद्रीचा गणपती बाप्पा. तसंच इथे आहे हा थेऊरचा गणपती बाप्पा. तसंच इथे पुढे सुद्धा
पुढे आहे महाडचा गणपती बाप्पा. तर असे सगळे अष्टविनायक इथे लावलेले आहेत आणि पूर्ण अशी महाराष्ट्रीयन संस्कृती त्यांनी इथे आपली रेप्लिकेट केली आणि फार छान वाटतंय वरती. आणि ते एवढे मला कोऑपरेट करतायत ना, म्हणजे त्यांनी सरळ सांगितलं तुम्ही वरती जा, आरामात तुम्हाला जसं फोटो शूट करायचं तसं तुम्ही, म्हणजे व्हिडिओ शूट करायचं तसं तुम्ही व्हिडिओ शूट करा. तर मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये गेलो होतो, दर्शन फार छान झालं आणि आरती भेटली. आणि आतमध्ये आपल्याला पुणेकर बंधूही आपले भेटलेले आहेत. तर ही पुण्याचीच कम्युनिटी आहे जी हे सगळं मेंटेन करतात. तर त्याचेच ट्रस्टी आहेत एक. तर त्यांना आता आपण थोडंफार क्वेश्चन विचारणार आहोत आणि मग इथून निघणार आहोत. तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत या मंदिराचे ट्रस्टी, त्यांचं नाव आहे चेतन लोढा. तर त्यांना आता आपण विचारू, म्हणजे सगळे प्रश्न जे आपल्या मनात आहेत ते सगळे आपण आता त्यांना विचारणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार. जय गणेश. तुमचं नाव? चेतन लोढा, पुणे. तर आपलं हे कधीपासून आपण ह्या मंदिराची स्थापना केली आणि याची तुम्हाला आयडिया कशी आली की थायलंडमध्ये येऊन बाप्पाचं मंदिर स्थापन करावं? या मंदिराची पूर्णपणे मंदिराची प्रकृती तयार झाली ती 28 डिसेंबर 2024 रोजी. ओके. आणि 19 डिसेंबर 2024ला आपण ह्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली. शांताराम भानुसे नाशिकचे जे विद्यमान गुरुजी आहेत त्यांनी याचं अनुष्ठान घेतलं होतं आणि 3 दिवस या मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली. ह्या मंदिराचं मूळ कल्पना जी आहे ते मिस पापासाहेब निपा, ज्या फुकेटमध्ये स्वतः एक व्यावसायिक आहेत, बांधकाम व्यावसायिक आहेत, त्यांची कल्पना होती की त्यांना एक भव्य मंदिर गणपती बाप्पांचं बांधायचं होतं. आणि ते 20 वर्षापासून गणपती बाप्पांना खूप मानतात. दर महिन्याला पुण्याला दर्शनाला येतात आणि त्यांची इच्छा होती की हे रिप्लिका मंदिर पुण्यासारखं व्हावं म्हणून. आणि मग त्यांना ही कल्पना सुचल्यावर त्यांनी जवळजवळ 18 महिन्यामध्ये हे स्ट्रक्चर सगळं उभारलं. हे पूर्ण स्ट्रक्चर जे आहे ते 18 महिन्यात त्यांनी त्यांच्या टीमकडनं सगळं उभारलं. आणि पुण्यावरनं आपण ही बाप्पांची मूर्ती आणलेली आहे. त्या मूर्तीला बनवायला 1 वर्ष 21 दिवस गेले. छोटी मूर्ती बाप्पांची 90 किलोची आहे, पंचहातूची. बाकी सगळं साहित्य जे काय मुवेबल साहित्य सगळं आहे ते सगळं पुण्यावरनं आणलंय. स्ट्रक्चर सगळं आपण फुकेतमध्ये केलं आहे. वरच्या पहिल्या मध्ये आता आपण बघितलं तर अष्टविनायकचे दर्शन लोकांना होतात. वर एक शिव पार्वती आणि गणपती बाप्पांची मूर्ती आहे मोठी. तसंच आपल्या जसं पुण्याच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर आहे, तसंच महादेवाचं मंदिर पण आपण बाजूला उभारलं आहे. इथं पार्वती माता आहे, गणपती बाप्पा आहे, नंदी आहेत. ही जवळजवळ हा 5 ते 6 हजार स्क्वेअर फुटाचा परिसर आहे. आणि हा त्यांनी त्यांच्या वैयक्तिक खर्चातनं, त्या मॅडमनी त्यांच्या वैयक्तिक खर्चातनं हे मंदिर पूर्ण उभारलं आहे, जेणेकरून सर्व भाविकांना ह्या बाप्पांचं दर्शन व्हावं. तर इथे साधारण आपली इंडियन कम्युनिटी किती असेल, म्हणजे कसं येतं? थायलंडमध्ये खूप मोठी इंडियन कम्युनिटी आहे, फुकेतमध्ये पण खूप मोठी इंडियन कम्युनिटी आहे. पण इंडियन कम्युनिटीत लोक तर आपली येत असतात, पण इथले थाई लोक पण गणपती बाप्पाला खूप मानतात. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की आपलं सनातन धर्म जे काय आहे हे प्रसार प्रचार आता भारताबाहेर पण व्हायला लागला आहे. बरोबर. आणि हे लोक खूप छान पद्धतीने बाप्पांची सेवा आराधना करतात. आपण जसं पुण्यामध्ये सगळे उत्सव होतात, गणपती उत्सव, मोगरा महोत्सव, आंबा महोत्सव, शाळे महोत्सव, गणेश जन्म, हे सगळे उत्सव आपण इथे करतो. मागच्या वर्षी आपण पहिल्यांदा फुकेतमध्ये गणपती उत्सव केला 5 दिवसाचा. आणि इथं आपण गव्हर्नमेंटकडनं परमिशन काढून समुद्रामध्ये गणपती बाप्पाची छोटी मूर्ती विसर्जन केली. ती मूर्ती आपण पुण्यातनं बनवून आणली होती. खूपच छान. खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून. धन्यवाद. मला सगळ्यांना सांगा आवडेल की सगळ्यांनी येऊन बाप्पांचे दर्शन इथे घ्यावे आणि बघावं की हे आपलं जे धर्म आहे, आपला बाप्पा जो आहे हा 7 समुद्रापलीकडे येऊन बसलेला आहे. जय गणेश. जय गणेश. नक्कीच आपले व्हिडिओ बघून भाविक नक्कीच येतील. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो इथे हे मंदिर आहे आणि आता आपण आलेलो आहोत इथे. जसं आपल्या मंदिराच्या बाहेर बाप्पाला अर्पण करण्यासाठी टोपल्या असतात, त्याच्यामध्ये जास्वंदीची फुलं, नारळ ते सगळं असतं, तर ते सर्व इथे आपल्याला मिळतं. तसंच इथे हे फुकेतमध्ये आहे. तर इथे जास्वंदीचं फुल तुम्ही पाहू शकता. हे जास्वंदीचं फुल आहे आणि इकडची जी लोकल फुलं आहेत त्या व्यतिरिक्त पेढे, नारळ हे सगळं तुम्ही इथे बाप्पाला चढवू शकता. आणि तसंच इथे सुद्धा हे पेढे त्यांनी ठेवलेले आहेत. तर हे निश्चित पेढे जर तुम्हाला चढवायचे असेल तेही तुम्ही चढवू शकता. लोक येतात, फॉरेन लोक, त्यांच्या ड्रेसिंग असतं ना कधी कधी. बरोबर. हो. तर त्यांना ज्यांना इच्छा असेल त्यांनी काही लोक पूजेला बसतात, लोक इथे घेतात विकत आणि दर्शनाला बसतात जाऊन. ओके. तर त्यांनी ती व्यवस्था पण सही केली आहे, जेंट्स लेडीज. म्हणजे छान असा आपला इंडियन कल्चरचा प्रचार इथे होतोय. बरोबर. कल्चर प्रिझर्व्ह होते. फार छान, फार छान. तर इथे मित्रांनो ना हे छोटंसं दुकान आहे. तिथे ना आपलं इंडियन जे अटायर आहे ते सगळे इथे ठेवलेत. म्हणजे आता तुम्ही पाहू शकता ड्रेसेस, पंजाबी ड्रेस आणि ते सगळे आपले जे ट्रेडिशनल ड्रेसेस आहेत ते इथे आहेत. तर इकडचे जे थाय लोक आहेत त्या लोकांना हे ट्रेडिशन माहीत नाही आहे, तर मंदिरामध्ये आपल्याला हे सगळं घालूनच जावं लागतं. तर ती लोक इथून विकत घेतात आणि इथून ते मग मंदिरामध्ये जाऊ शकतात. तर हे छोटंसं शॉप आहे, सगळं इथे आहे इंडियन लोकांसारखंच. आपलं इंडियन जे कल्चर आहे ते सगळं इथे त्यांनी प्रिझर्व्ह केलेलं आहे. तर म्हणजे इंडियामध्ये आलेल्याचाच फील येतोय मला तर पूर्णपणे. तर हा पूर्ण सेक्शन आहे इथे. परत इथे हा चप्पलचा सेक्शन आहे. जर तुम्हाला कधी आलात तर इथूनही तुम्ही परचेस करू शकता. तसेच मेल म्हणजे माणसांचे सुद्धा जेंट्स अटायर सुद्धा इथे आहेत, कुर्तीज वगैरे.
तर हे असं सगळं आहे. इन शॉर्ट तुम्हाला थायलंडमध्ये राहून पण इंडियामध्ये असल्याचा तुम्हाला फील इथे नक्कीच येईल. मित्रांनो, आज महाशिवरात्री आहे आणि त्यानिमित्ताने इथे ना आज रात्री भस्म आरती होणार आहे आणि त्यानिमित्तानेच इकडचे जे ट्रस्टी आहेत मिस्टर चेतन लोढा, त्यांनी मला आज इन्व्हाइट केले. 11:30 वाजता ते बोललेत की तुम्ही या इथे, आम्ही भस्म आरती वगैरे करणार आहोत. आणि इकडचे थाई पीपल आहेत, ती लोक पूर्ण गेटअप करणार आहेत महादेवांचा. तर आपल्याला जर जमलं तर आपण आज नक्की येऊ आणि मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. आता मित्रांनो, रात्रीचे 12:15 झालेत आणि आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत दगडूशेठ हलवाई गणपतीचं जे रेप्लिका मंदिर आहे फुकेतमध्ये. तिथे जसं की तुम्हाला मी मगाशी बोललो होतो की त्यांनी आपल्याला बोलवलं होतं रात्री, कारण ते भस्म आरती इथे ठेवणार आहेत. तर ते पाहण्यासाठी आता आपण आलेलो आहोत. तर 12:15 झालेत आणि आठमध्ये चालू झालाय प्रोग्राम. आपण आता पटकन जाऊया आणि जेवढं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करूया. तर मित्रांनो, रात्रीचा ऑलमोस्ट नाही 1च वाजलाय आणि जस्ट कार्यक्रम आपला संपलाय. थोडंफार आतमध्ये जस्ट आरती वगैरे घेणं चालू आहे. तर फार सुंदर असा हा कार्यक्रम होता. भस्म आरती वगैरे झाली, परत महादेवांचं आणि पार्वती मातेचं लग्न वगैरे लावलं, हे तुम्ही आता बघितलंच असेल. तर फार छान असा कार्यक्रम होता हा आणि एकदम वेल मॅनेज यांनी केला होता. सगळे फॉरेनर्स होते, इंडियन्स सगळे इथे मिळून मिसळून आपलं काम करत होते. जर कधी तुम्ही फुकेतला आलात तर मी तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेन की या मंदिराला नक्की भेट द्या, कारण आपली सगळी मराठी मंडळी आहे आणि हिंदू बांधवच आहेत सगळं हे करणारे. तर आलात तर नक्की भेट द्या. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर आता मी थोडीशी खीर खातो आणि मग इथून आता आपण सकाळी आपल्याला फिफी आयलंडची टूर आहे, सो ती करण्यासाठी जायचं आहे. आपण आता निघतोय. सो आता थोडी खीर खातो, जो प्रसाद म्हणून त्यांनी दिलेली आहे. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईट सेफ आणि जय श्रीराम.